विदर्भात मंगळवारपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्वतः नागपुरात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना टीईटी पेपरफुटी प्रकरण, आरक्षणातील उपवर्गीकरण, SIR प्रक्रिया आणि शाळांमधील मराठी भाषा यासह अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली। आनंदाचा दिवस आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेतला पहिला दिवस हा उत्सुकतेचा असतो। विदर्भातल्या नागरिकांच्या वतीने विशेष विनंती सरकारला करण्यात आली होती। वातावरण बघता ज्या शाळा बाकी ठिकाणी 16 तारखेला सुरू झाल्या होत्या त्या विदर्भातल्या शाळा 30 जून पासून व्हाव्यात, तसं आपण मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे ठेवली होती। त्यांनी देखील आदेश दिले की 30 तारखेपासून विदर्भातल्या शाळा सुरू व्हाव्यात आणि आज आपल्या विदर्भातल्या जवळजवळ 23,000 शाळा ह्या आजच्या दिवसापासून सुरू झाल्या। शासनाच्या दुसऱ्या एका विभागाने त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडलेला आहे आणि ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी याच्याकरिता परीक्षा पुढे ढकलल्या। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या संदर्भात पूर्ण बैठक घेतली। SITचं देखील गठन करण्यात आलेलं आहे। लवकरच पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा घेण्यात